लागले आहे. भाजप आमदार प्रमोद जठार यांनी आज चौरस केला की मोदींनी समुद्र उडी मारा सांगितली तरी मारू असं मत त्यांनी त्याग केलं. मी तुम्हाला सांगतो की बेईमानीनं निवडून येणारा निवडणूक आयोगाला ताब्यात ठेवून भारतीय जनता पार्टीला निवडणूक जिंकून देणारा नरेंद्र मोदी हा भाजपसाठी देव झालेला आहे. त्यामुळे मला हे सांगायची गरज नाही की देश डुबला तरी चालेल, पण आम्ही सत्तेत राहिलो पाहिजे. ही जी फक्त बीजेपीच्या लोकांचा जो विश्वास आहे त्याला काय आपल्याला सांगता येईल. ते देशासाठी काम करत नाहीये, हे फक्त स्वतःसाठी काम करणारी भाजप आहे. सत्तेसाठी जगणारे लोक आहेत आणि सत्तेसाठी जगणारी भाजप हे देशाचं हित कधीच करू शकत नाही. आणि देश म्हणून आज या घडीला आलेला आहे. ज्या देशाचा रुपया रोज पडतो आहे, आता 98 रुपयावर गेला. जगामध्ये असा एकही देश नाही की त्या देशातला रुपया खाली पडला. या बांगलादेशाचा जो टक्का आहे तो आपल्या रुपयापेक्षा आज मजबूत आहे, त्याची किंमत जास्त झालेली आहे. भारताचा रुपया पहिल्यांदा पडलेला आहे. जगामध्ये सगळ्यात रोज पडणारा कोणत्या देशाचा रुपया असेल तर भारताचा आहे. आणि म्हणून भारत देशच संपवायला हे लोक निघाले. त्यामुळे या भाजपला अंधभक्त जे आहेत त्या अंधभक्ताची चर्चा करणं मला वाटतं की हे यांना देशासाठी नाही स्वतःसाठी जगायचं आहे, तर ते स्वतःसाठी जगतात. आता महाराष्ट्रात 30 जून पासून आमचं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर आणि आम्हाला स्कोप आहे त्याच्यामध्ये जेव्हा यादी तयार होईल त्याला प्रसिद्धीला द्यावं लागणार आहे. कोणाची नावं वगळलीत ते वगळलेली नावं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या वेळेमध्ये आम्हाला हे सगळं दुरुस्त करायची संधी आहे. बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या काळात SRA झाला आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं, जेव्हा 27 लाख मतं पश्चिम बंगालची मतदानापासून वंचित होत होती आणि त्यांचं नाव समावेश करण्याची भूमिका त्या ठिकाणी केली गेली, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की पुढच्या निवडणुकीत ते मतदान करावं, हे खऱ्या अर्थानं या लोकशाहीसाठी भूषणावं नाही. सुप्रीम कोर्टावर काही त्या पद्धतीचं ताशेरे ओढायचा मला अधिकार नाही कोर्टाला, पण ज्या पद्धतीनं जो निर्णय झाला हा निर्णय या देशासाठी लोकशाहीला काळीमा फासणारा आहे, एवढं मी या ठिकाणी सांगेन. मोदी म्हणतात की ताफा कमी करा, डिझेल वाचवा, परंतु डिझेल साठी शेतकऱ्यांची मारामारी बघायला मिळत आहे. रात्र बेरात्र त्यांना जागावं लागत आहेत. अनेक पेट्रोल पंपावर हाणामाऱ्या होत आहेत. कसं बघता सध्याचं महाराष्ट्राचं चित्र? मोदी है तो हिंदुस्तान की जनता लाइन में है. गेल्या 12 वर्षाचा काळ मोदींचा पाहिला. या देशातल्या लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या स्वतःचे पैसे बँकेतून काढण्यासाठी सुद्धा लाईनमध्ये उभं ठेवण्याचं पाप या भारतीय जनता पार्टी आणि मोदीच्या सरकारने केलेलं आहे. इराणशी एक प्रकारची दुश्मनी करून जो इजिप्त आणि जो अमेरिका, इस्रायल आणि अमेरिका हा कधी आमचा दोस्त नव्हता, त्याच्याशी हातमिळवणी केली आणि त्याचे परिणाम भारतातली आता प्रत्येक जनता भोगते आहे. डिझेल नाही, पेट्रोल नाही, गॅस नाही. लोकांच्या लाईनी पेट्रोल पंपावर आपण पाहतोय, मोटरसायकलच्या असतील, ट्रॅक्टरच्या असतील. त्यामुळे जनतेला कायम लाईनमध्ये ठेवायचं, स्वतः सुख भोगायचं आणि जनतेला दुखात ठेवायचं, हेच भारतीय जनता पार्टीचं आणि नरेंद्र मोदींचं त्यांचं त्या पद्धतीची पद्धत राहिलेली आहे. आणि त्यामुळे देशातली जनता हा त्रास भोगताना आपण पाहतोय. विदेशात गेलेत, तिथं कोणाला चॉकलेट दिलेत, कुठं काही दिलं, आपण पाहिलं. वेगळ्या देशामध्ये आपल्या एक प्रकारे देशाचा अपमान करून नरेंद्र मोदी आता भारतात येऊन आपलीच पाठ आपल्या ठोकताना पाहतोय. त्यामुळे बेईमानीनं मशीनच्या माध्यमातून आणि निवडणूक आयोगाच्या बेईमानीनं निवडून आलेलं हे मोदीचं सरकार हे ज्या पद्धतीनं वागते आहे, त्यांना लोकांची भीती नाही, मस्ती करत राहायची आणि लोकांना त्रासात ठेवायचं, ही जी भूमिका आहे त्याचे परिणाम आज पेट्रोल पंपावर लाईनमध्ये लोक लागताना आपण पाहतोय. साथ देतात असं
भाजपाचे प्रवक्ता नाराज पडले. मला असं वाटतंय की गिरे तो मेरी मुर्गे की टांग, मेरे मुर्गे की एक ही टांग, ही जी भाजपची जी भाषा आहे त्याच्यातून याचं दर्शन होते आहे. हे डिझेल, पेट्रोल, गॅस हा कोणाच्यामुळे, कोणाच्या विदेश नीतीच्या चुकीमुळे झालं, हे पहिले त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे त्यांचं पाप आहे आणि त्यांच्या पापामुळे इराण सारखा परंपरागत मित्र आमच्यापासून दूर झाला आणि त्याच्यामुळे आज देशामध्ये डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या अडचणी निर्माण होतात आहेत. आम्ही थट्टा करत नाहीये, लोकांच्या वेदनांचा आवाज आम्ही उचलत आहे. आणि हे गिरे तो मेरी टांग हे अशा पद्धतीचं जे भाजपवाल्यांचं जे मानसिकता आहे त्या मानसिकतेचं दर्शन या ठिकाणी त्या भाजपच्या प्रवक्त्यातून दिसते आहे. त्यामुळे भाजपला आता कसा धडा शिकवायचा जनतेने, तुम्ही पेट्रोल पंपवर त्याला ऐकायला पाठवा, एखाद्या राज्यातल्या एखाद्या पेट्रोल पंपवर ऐकायला पाठवा त्या प्रवक्त्याला, त्या मोदींची आणि भाजपला काय शिवा देतात लोक ते ऐकून घे म्हणा त्याला. आणि मग आम्ही मस्कऱ्या करतो की लोकांचा राग आहे तो आम्ही लोकांना सांगतो, हे याच्यातून त्याला ओळखायला येईल. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये